लढत पाहायला मिळाली. रियाजच्या बॅट मधून जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त आतिषबाजी पाहायला मिळाली. रियाज 11 बँड्रा पहिला सामना विजयी होताना पाहायला मिळाला. वरचढ ठरलाय तो ओमसाई बँड्रा संघाविरुद्ध. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय राहुल 11 त्यांच्या विरुद्ध S2R मॅक्स संघाचे दोन आघाडीचे फलंदाज प्रतीक, त्यासोबतच स्ट्राईक रूट करतोय सफान. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट या मॅच साठी. मॅच प्लेचा इशारा पंचांकडून. कुठं चेंडू होता या ठिकाणी, मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर अवांतर धाव मात्र मिळते. पुढील चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, पायचं झेल होतय का? वॉट अ कॅच, चांगला जज केलाय झेल, टिपला गेलाय मिड विकेटच्या दिशेने. पहिला गडी सफांच्या रूपात मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण विकेट S2R मॅक्स संघाचा तंबूत परतताना पाहायला मिळतोय. शॉन सरफराज नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. सफांच्या स्वरूपात पहिला गडी बाद जरूर झालाय. या ठिकाणी पाहायचंय शॉन सरफराज, त्याच्यासोबतच संघाचा संघनायक प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू होता, वेग होता चेंडूवर, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली दिशा या ठिकाणी होती चेंडूची. पुढील चेंडू खोलवाटा चेंडू होता, ड्राईव्ह केला जातो चेंडूला, कार्पेटचा चेंडू जाईल, डिकॉच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा मात्र धाव पूर्ण केल्या जातात. ओव्हरच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळण्याची या ठिकाणी शक्यता होऊ शकते का, पाहावं लागेल. एक अजून धाव मिळते का? टोटल 4 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तदनंतर मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन 2 धावा मिळाल्यात. बॅकअप खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. या ठिकाणी थोडंसं बॅकअप खराब होतं, त्याचाच फायदा फलंदाजांना मिळतोय. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. चेंडू झाले ते 3, धावसंख्या झाली ती 5. सरफराज त्यासोबतच प्रतीक गोलंदाजी मार्कवर. किशोर चांगली कामगिरी करताना पहिला चेंडू जरूर वाईट टाकला, तदनंतर मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. सफान सारखा एक महत्वाचा फलंदाज त्यांनी बाद केलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा जरूर घेतली गेली. गोशांकित क्षेत्र चेंडू जातोय, 1 धाव मात्र मिळेल. चार चेंडू झाले तर धावसंख्या झाली ती 6. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच मला वाटतं एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर असेल फलंदाजाचा. त्यासाठीच कदाचित एक काऊ करण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक वाढवला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली. या ठिकाणी पाहायचं 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. आणि मी विनंती करतो, जो डिसिजन असेल गोलंदाज चेंज करण्याचा, कर्णधारांनीच घ्यायचा आहे.
जास्त टाइम लावू नका. 20 मिनिटाचा टाइम आहे. पंचांनी टाइम लावलेला आहे आणि नंतर तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत या संघामध्ये, त्यांना सांगण्याची मला वाटतं गरज पडली नाही पाहिजे प्रत्येक ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय गोलंदाजी करतोय, स्ट्राईक करतोय. S2R मॅक्स संघाचा संघनायक प्रतीक. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी मॅच आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नरेंद्र विनंती करतो सारखं पुढे जाऊ नको. जास्त टाइम नाही तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे, कारण की आता थोडेसे रूल स्ट्रिक्ट आहेत. पहिल्या मॅच पासून आपण जर पाहायला गेलो, पहिली मॅच वेळेवर संपली. अकुटब्या चेंडू होता या ठिकाणी, मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. आणि कुठेतरी खराब चेंडू होता या ठिकाणी. समाचार घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाचा डिक्लेअर झोन आहे त्या दिशेने. एक धाव मात्र मिळाली. बॉल घ्यायचा आणि बॉल मध्ये टाकू नका. व्हॉलेंटियर जर असतील बॉल मध्ये टाकू नका मॅच चालू असताना. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2025 PPL 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानामध्ये एक जबरदस्त आयोजन केलं गेलंय शक्ती 11 स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब चेंडू. अकुटबाचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. वन बाउन्सचा देखील इशारा येतोय. थोडस शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूला. अक्षय याच्याकडून आपण जर दोन्ही चेंडू पाहिले, पहिला चेंडू देखील थोडासा शॉर्ट चेंडू होता, त्यानंतर दुसरा चेंडू देखील थोडासा शॉर्ट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू. या ठिकाणी मात्र नक्कीच नो बॉलचा इशारा येईल पंचांकडून. नो बॉलचा इशारा येतोय. त्यासोबतच फ्री हिट देखील पाहायला मिळणार आहे. नक्कीच खेळपट्टी थोडीशी सुकी असल्या कारणाने गोलंदाज थोडासा वाचण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी थोडेसे अकुटबाई चेंडू पाहायला मिळत आहेत. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी आता बॅटरला होणारा पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांकडून. पण फायदा काही घेऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द गुडलेट मध्ये चेंडू होता. या ठिकाणी थोडीशी शॉर्ट गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. प्रतीक थोडस पहिल्याच मला वाटतं चेंडूवर गेले. त्यांना वाटलं कदाचित चेंडू थोडासा फास्ट येईल, वेगाने चेंडू येईल त्यांना वाटलं. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र शरीराचा वेध घेतोय चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणार आहे फलंदाजांवर, कारण की फक्त 25 चेंडूच आहेत. 25 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या उभारावी हे पाहावं लागणार आहे, कारण की मागच्या सामन्यामध्ये तब्बल 56 धावा सहजरित्या चेस झाल्यात या मैदानामध्ये. पुन्हा एकदा अकुटबाई चेंडू होता. या ठिकाणी मात्र स्वैर चेंडूचा इशारा होता पंचांकडून. पंचांना थोडीशी एक्सरसाइज करण्याची पुन्हा एकदा संधी दिली जाते गोलंदाजाकडून. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. अकुटबाई चेंडू या ठिकाणी मात्र पूल केला जातोय. चेंडू जाईल 6 धावांसाठी. S2R मॅक्स संघाचा संघनायक. फ्री हिट वर नक्कीच थोडासा सासपडताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र आता कमबॅक केला षटकाराने. पुन्हा एकदा अकुटबाईचा चेंडू होता. त्या चेंडूवर मात्र सहजरित्या शॉर्ट ऑन पूल केलाय चेंडू 6 धावांसाठी. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. पुन्हा एकदा एक 6 धावा पाहायला मिळत आहेत.
आणि मागे जे झेंड्यावर लटकले आहेत जे बाउंड्री लाईन आहे त्याच्यावर जे लटकलेले आहे ज्या प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतो थोडस मागे व्हायचंय जे व्हॉलेंटियर्स असतील आपली त्यांना सांगायचं थोडं त्यांना कृपया करून बाउंड्री लाईनवर लटकू नका कोणताही अडथळा येणार नाही खेळामध्ये याच्याकडे थोडंशी प्रेक्षकांनी देखील लक्ष द्यायचं एक महत्वपूर्ण लढत आहे मला माहिती आहे बँड्रा कॉलनी म्हटलं की नक्कीच प्रेक्षक क्रिकेटसाठी आतुर असतात तेवीस 23 गोलंदाजी मार्कवर अज्जू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक रूट करतोय या ठिकाणी सरफराज पाहायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 झाली आहे अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवर अज्जू आपल्याला पाहायला मिळतोय एक्सपिरियन्स असा खेळाडू हा देखील 23 मी प्रत्येक बॉल नंतर स्कोर सांगतो थोडस लक्ष द्या खराब चेंडू होता आकुटबाई चेंडू या ठिकाणी मात्र वन बाउन्सचा इशारा येईल पहिल्या चेंडूवर राहुल 11 त्यांच्या विरुद्ध S2R मॅक्स या दोन संघांमध्ये या स्पर्धेतील दुसरी लढत त्या दरम्यान पूल केला जातो चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल चेंडू फील्ड होईल एक धाव मात्र मिळेल पंचाच्या भूमिकेत महेश मकवाना सर त्यांच्यासोबतच हनीफ पटेल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत तो नावाजलेले खेळाडू त्यांच्यासोबतच सध्याच्या घडीचे नावाजलेले पंच देखील आहेत ते त्या दरम्यान वॉल स्ट्रोक जबरदस्त हिट येतोय चांगल्या फॉर्म मध्ये आता पाहायला मिळतोय परतताना प्रत्येक ज्या पद्धतीची फलंदाजी अपेक्षा आपल्या संघाला त्यांच्याकडून ती मात्र तो करताना पाहायला मिळतोय 6 धावा मात्र मिळतील जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते प्रतीक कडून बॉल घ्यायचा मॅचचा बॉल आलेला आहे कुठे चेंडू पूल केला जातोय पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळतोय 6 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील प्रतीकच्या बॅट मधून अज्जू विरुद्ध केलेलं हे आक्रमण आहे धाव संख्या झाली ती 36 हॅलो नेक्स्ट मॅच वांद्रेचा राजा CK बँड्रा विरुद्ध बाउंड्री पलटण दोन्ही कॅप्टननी स्टेज जवळ यायचे या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत लवकरात लवकर पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी मात्र मिस फील्ड होते झेल सुटतोय त्या झेलचा फायदा मात्र फलंदाजाला मिळेल कॅचेस विन मॅचेस मॅचचं सूत्र या ठिकाणी 2 षटकार ठोकले त्यानंतर मात्र जीवनदान मिळतं फलंदाजाला झेल सुटला तर सुटला त्यासोबतच चौकार देखील मिळालाय धावसंख्या पुढे सरकते जाऊन बसते 40 या धावसंख्येवर मीटिंग नका घेऊ लवकर लवकर चालू करा मॅच चला लास्ट ओव्हर आहे ना लास्ट ओव्हर आहे अरे अजून तिसरीच ओव्हर चालू आहे चौथी तुमचा टाइम संपत येतोय मला वाटतं
उदय होते त्या दिशेने क्षेत्ररक्षक, अपेक्षा नव्हती एक चांगला क्षेत्ररक्षक उदय देखील. झेल सुटतोय पण एक महत्वपूर्ण कॅच तुम्ही सोडू शकलाय, आपण सोडलाय असं म्हणू शकतो मॅच मधला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेंद्र. धावसंख्या 40 झाली आहे, 40. गोलंदाजी मार्कवर नरेंद्र. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 40. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या उभारणार ते पाहावं लागेल. मला वाटतं प्रत्येकाने जास्तीत जास्त जर स्ट्राईक ठेवली तर एक चांगला टार्गेट आपल्याला सेट होताना पाहायला मिळेल. शॉन देखील त्याला चांगली साथ देतोय पण सध्याच्या घडीला प्रतीक जबरदस्त फलंदाजी करतोय. तुफानी पारी आपल्याला पाहायला मिळते प्रतीकच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या धावसंख्येवर. राहुल 11 संघाचे गोलंदाज थोडेसे प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहेत. संघाचा संघनायक प्रतीक ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय S2R मॅक्स संघासाठी. जबरदस्त फलंदाजी ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये रियाजने फलंदाजी केली आपल्या संघासाठी त्या पद्धतीने प्रतीक देखील फलंदाजी करतो. त्या दरम्यान चांगला चेंडू होता. बॅटचा व चेंडूचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या झाली ती 41, 41. उलटा चेंडूचा लो उलटा चेंडूला भिरकावून दिला जातो. झेल होते का पाहावं लागेल. झेल टिपला गेलाय. प्रतीकला मात्र आता तंबूत परतावं लागेल. चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या झाली ती 41. नवीन फलंदाज पॉली. नरेंद्र गडी जरूर बाद केला त्यांनी. लो फुलटा चेंडू होता. धावसंख्या झाली ती 41, 41. नवीन फलंदाज पॉली आणि त्यासोबतच सरफराज. आता थोडासा मला वाटतं गिअर चेंज करावा लागेल सरफराजला देखील. चांगला चेंडू पुन्हा एकदा वेग होता चेंडूवर. या ठिकाणी पाहायचंय 22च्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. नरेंद्र चांगली गोलंदाजी करतोय. हा देखील खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पायसा आपल्या संघासाठी काय करतो आज. चांगली गोलंदाजी देखील आतापर्यंत झाली आहे पण फलंदाजी मध्ये देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे नरेंद्र. पण आता पॉली आणि सरफराज या दोघांना आता चांगली फलंदाजी करावी लागणार की मॅक्स प्रतीक सारखा फलंदाज बाद झालाय ज्यांनी रन धावगती वाढवली होती. त्या दरम्यान पूल केला जातोय. या ठिकाणी मात्र वॉट कॅच. अज्जूच्या माध्यमातून एक जबरदस्त कॅच घेतला गेलाय. कदाचित पायच आहे या टुर्नामेंट मधला सर्वोच्च कॅच ठरतोय का पाहावा लागेल. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत पण जबरदस्त झेल टिपला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅटर्स नेम सुलतान.
शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 42. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फरदीन स्ट्राइक रूट करतोय आता. शॉन सरफराज स्ट्राइकिंग रूटला आहेत सुलतान. शेवटच्या 5 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या उभारली जाते हे पाहावं लागेल. 42. पुढे सरकार टोलावला जातोय. या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा कव्हर चेंडू झेल बाद होईल फलंदाज. शेवटची स्लॉग ओव्हर आहे. नक्कीच मोठे फटके मारण्याची गरज आहे. त्याच नादामध्ये मात्र शॉन या ठिकाणी तंबूत परततोय. प्रतीक बाद झाला तदनंतर त्याच्या मागोमाग आता शॉन देखील तंबूत परततोय. त्याची जागा घेण्यासाठी पाहूया कोणता फलंदाज आता फलंदाजीसाठी येतोय ते. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागणार आहे. नवीन फलंदाज संतोष पाहावं लागेल. शेवटचे 4 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत या ओव्हर मधले. आणि प्रतीक चांगली फलंदाजी करत होता का मला वाटतं. प्रतीक जर आता असता या क्रीजवर तर कदाचित मला वाटतं 55-60 धावा सहजरित्या झाल्या असत्या. पण थोडीशी रोख लावली गेली. नरेंद्रच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. अजूनही देखील एक जबरदस्त झेल टिपला. त्यानंतर फरदीनने देखील पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. संतोष नवीन फलंदाज पाहायचा आहे. शेवटचे 4 चेंडू आहेत. पुढे सरसावत पूल करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र कारप्याचा चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू फील्ड होईल. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती 43 या धावसंख्येवर. (43 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स). 4 फलंदाज बाद झालेत. फरदीन शेवटचं षटक हाताळतोय. मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. वेंग्या या ठिकाणी मात्र थोडासा खराब चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. स्वैर चेंडू. पंचांना थोडीशी एक्सरसाइज करण्याची संधी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते दिली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 44 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. सुलतान शेवटचे 3 चेंडू आहेत. पूल करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र बॅटचा व चेंडूचा संपर्क झाला नाही. प्रेशर मात्र क्रिएट होताना पाहायला मिळतंय फलंदाजांवर. शेवटच्या 2 षटक आपण जर पाहिलं चांगली गोलंदाजी हाताळली गेली गोलंदाजांकडून. कौतुक केलं पाहिजे रावली लोणंद संघाच्या गोलंदाजांचं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर आहे. या तो इस पार या तो उस पार. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे मला वाटतं एकच चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली आहे फरदीनच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू. संतोष शर्मा स्ट्राइक रूट पाहायचा. षटकार येतो का या चेंडूवर. पुढे सरसा टोलवला गेलाय चेंडू. पाहायचा. वॉड अ शॉट. चेंडू जाईल 6 धावांसाठी. धाव संख्या 6 धावांनी पुढे सरकेल. जाऊन पोहोचते ती 51 धावा. 52 धावांचं लक्ष आहे. 52 टू विन. धावसंख्या झाली ती 51. शेवटच्या चेंडूवर संतोष यांच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2025
ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झालेल्या प्रेक्षकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. पाण्याची व्यवस्था, पाणी आणून ठेवायचं मी विनंती. टाइम मध्ये घेऊ नका तुम्ही, काही डिसिजन असेल हनीफ सर टाइम लावलाय ना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोहम. सोहम थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फील्ड प्लेसिंग पाय चेंज केली जाते. 52 धावांचं लक्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थातच कोलगेट ग्राउंडच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतात या मैदानामध्ये. टेनिस विश्वातील रबर बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा देखील याच मैदानात आपल्याला पाहायला मिळते. सोहम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी हाताळताना. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र आली आहे फलंदाजाकडून. अक्षय ससाने संघाचा संघ नायक आहे, त्यासोबतच अज्जू. एक जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाला अज्जूच्या माध्यमातून. मोठा फटका येतोय, पाहायचंय चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकाराने गोलंदाज स्वागत केलंय फलंदाज अज्जू याने. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा भिरकावून दिला तो चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. दोन चेंडूंवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी लाईन अँड लेंथ मात्र खराब करून टाकले गोलंदाजी. दोन चेंडू फेस केलेत, दोन्ही चेंडू षटकार ठोकलेत. पहिला चेंडू थोडासा लोअर फुलटा चेंडू होता, तदनंतर मात्र थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तो फसला गेलाय. फलंदाजाच्या माध्यमातून एक जबरदस्त हिट पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार जरूर आला. सोहम पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. चेंज ऑफ पेस, पॅचचा व चेंडूचा कनेक्शन झाला नाहीये या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूल केला जातो चेंडू या ठिकाणी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या चेंडू जाईल 6 धावांसाठी. सहा धावांनी धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 झाली धावसंख्या. महागड षटक पाहायला मिळालं. 52 धावांचा पाठलाग करतोय राहुल 11 हा संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सुलतान. पाहायचंय पहिलं षटक महागड पाहायला मिळालं आपल्याला. सोहमच्या माध्यमातून 3 षटकार आलेत आजीच्या बॅट मधून. सुलतानला नक्कीच कमबॅक करून द्यावं लागणार आहे. पहिला चेंडू हवे चेंडू जातोय, पाहायचंय झेल होते का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चांगला प्रयत्न होता. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकून धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवर. 21. पहिल्या चेंडूवर नक्कीच चान्स क्रिएट करून दिला होता, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. त्या दरम्यान पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली. या ठिकाणी मात्र फलंदाजाला तंबूत परतावं लागणार आहे.
पहिला गडी बाद झालाय नक्कीच अक्षयाच्या रूपामध्ये. दोन्ही चेंडूवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर देखील चान्स क्रिएट करून दिला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज नरेंद्र नरेंद्र बोरा चांगला फॉर्म मध्ये हा देखील खेळाडू आहे. एक युवा खेळाडू आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, त्याने दाखवून दिले. त्याविरुद्ध सुलतान. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांकडे अपील, अपीलला दाद, फलंदाज बाद. दोन चेंडू, दोन गडी बाद केलेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा परतवलंय आपल्या संघाला. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. हॅट्रिकची संधी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक सुलतानच्या नावावर होते का हे पाहावं लागणार आहे. नवीन फलंदाज नौशाद. पावसाचं आगमन झालं या ठिकाणी. रबर बॉल क्रिकेट आणि पाऊस नक्कीच असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळ आपण जर पाहिलं हॅट्रिकची संधी या स्पर्धेतील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि हॅट्रिकची संधी जरूर होती. पहिली हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळाली असते का वाट, आणि त्या दरम्यान पावसाचं इकडे आगमन झालंय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, हवे चेंडू पाहायचंय, चेंडू जातोय का, चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कनेक्शन तिथे काय खास नव्हतं, एलिव्हेशन जरूर मिळाला चेंडूला. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. जबरदस्त षटक सुलतानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. केवळ 3 धावा या षटकामध्ये आल्या आणि 3 गडी बाद केले त्यांनी. दहा चेंडू आणि 15 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे अजूनही. पंधरा चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 22 झाली आहे. गोलंदाजी मार्कवर पाहायचंय, मला वाटतं गोलंदाज पॉली सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी आपल्या हाताळली गेली आहे सुलतानच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण सजवायचं लवकर, विनंती करतो तुम्हाला. पंधरा चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आले. तदनंतर मात्र ज्या पद्धतीने सुलतानने गोलंदाजी केली, कौतुक केलं पाहिजे. पुन्हा चांगला चांगला चेंडू होता या ठिकाणी, मात्र गुडघा जमिनीवर टेकवला. स्क्वेअर लेगचे चेंडू भिरकावून दिला जातोय. मिस फील्ड होते चेंडूवर. 2 धावा मात्र मिळतील. दोन धावेनी आपण जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती
24-24 या धावसंख्येवर. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल वांद्र्याचा राजा सिके विरुद्ध बाउंड्री पलटन्स. पॉली स्लोवर चेंडू होता, मुसळी घेतली चेंडूने, टप्पा पाडण्याचा थोडासा बाउन्स होतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अज्जू पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकले, त्यानंतर मात्र थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. बॅटची कडा घेतली गेली, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची संधी. शॉन झेल खाली, झेल टिपला गेलाय. एक महत्वपूर्ण गडी पुन्हा एकदा बाद होतोय. असं वाटलं होतं की कदाचित वन साइडेड मॅच अज्जू नेतोय की काय आपल्या दिशेने, मात्र कमबॅक करून दिलाय. सुलतानचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर पॉलीने देखील थोडंसं प्रेशर क्रिएट केलं, तर प्रेशरचा चीज झालाय आणि बाद होतोय अज्जू. नवीन फलंदाज किशोर. किशोर बागडी एक देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. पाहायचं आपल्या संघासाठी काय करतोय आता पॉली. पाहायचं आता कशा प्रकारची गोलंदाजी होते. पॉलीने नक्कीच प्रेशर क्रिएट केलाय. ज्या पद्धतीने सुलतानने गोलंदाजी केली होती, प्रेशर क्रिएट केला, तोच प्रेशर आता ह्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजांवरती. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो, वाईट जाईल म्हणून चेंडू कदाचित सोडलाय फलंदाजांनी, पण या ठिकाणी हीच चूक झाली आहे. क्रिकेटमध्ये मात्र चुकीला माफी नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि ह्या चेंडूवर आता पाहायचंय किती धावा येत आहेत. अकुटाबाई चेंडू होता, या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांना मात्र थोडीशी एक्सरसाइज करण्याची संधी. अवांतर धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली 25-25. हवे चेंडू जातोय, पाहायचंय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव मात्र मिळते एका धावेनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचे मला वाटतं 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. दस गेंदे 26 रनों की जरूरत इस वक्त मैच जीतने के लिए. टीम राहुल 11. जास्त टाइम घेऊ नका विनंती करतो तुम्हाला. प्रत्येक संघाला इकडे सांगावं लागतंय प्रत्येक ओव्हर नंतर. संजय नवीन गोलंदाज. टाइमपास असं करू नका, मी विनंती करतो तुम्हाला. 10 गेंदे 26 रनों की जरूरत. लेग स्पिन चेंडू होता, पहिल्या दिशेने बिरकावून दिला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडू जाईल, मिस फील्ड होते, मात्र चेंडू फील्ड केला जातोय. मला वाटतं पॉली होता,
त्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगला अटेम्प्ट केला गेला. डेडिकेशन आहे क्रिकेटसाठी. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, तदनंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय पॉलीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फिरकीच्या जादू आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. नो मॅन्स लँड चेंडू जाईल. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. संजय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू आपण जर पाहिले, 2 चेंडूंवर दुरेगी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूवर 4 धावा आल्या आहेत. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. राहुल 11, गौरव एक साइडला तर एक साइडला आहे किशोर. दोन्ही फलंदाजांकडे कॅपॅसिटी आहे मोठे फटके मारण्याची. पूल केला जातोय. पायचा हवे चेंडू आहे. एलिव्हेशन मिळालं चेंडूला. डिस्टन्स मिळतो का पाहावं लागेल. 6 धावा. थोडीशी लेंथ मागे होती यावेळेस. बॅट्समॅन आपण जर पाहिला, बॅटच्या रेंज मध्ये चेंडू जरूर आला. मला वाटतं अटेम्प्ट केला होता कदाचित त्या दिशेने. धावसंख्या झाली ती 36. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुढे ससात पटकावला चेंडू. पाहायचा आहे कार्पेटचा चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. एक षटकार आला, तदनंतर मात्र चौकार. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यात रंगत वाढताना पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये सामना जातोय का हे पाहावं लागेल. मला वाटतं अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 12 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे 12 रनों की जरूरत इस वक्त मैच जीतने के लिए. राहुल 11. अच्छी बल्लेबाजी करते हुए गौरव अपने टीम के लिए. संजय पुन्हा एकदा षटकार आलाय गौरवच्या माध्यमातून. मॅच मात्र पूर्णपणे फिरवली आहे या षटकामध्ये गौरवनी. 6 धावांची आवश्यकता आहे. पांच चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता है. आखिरी 5 गेंदे 6 रनों की जरूरत. इस मर्तबा मैच जीतने के लिए टीम राहुल 11. क्या बल्लेबाजी की गौरव. और आखिरी 6 रन संतोष अपने खुद के 6 रन डिफेंड करेंगे इस ओवर में. जिस बल्लेबाज ने आखिरी गेंद पे 6 मारा था लास्ट इनिंग में, वही अभी गेंदबाजी करते हुए अपने 6 रन डिफेंड करते हुए. बल्लेबाज किशोर. पांच गेंदे 6 रनों की जरूरत. गेंदबाजी करते हुए गेंदबाज संतोष. पहला गेंद शॉर्ट गेंद था. इस गेंद का समाचार लिया गया और 6 रन आते हुए इस गेंद में.
और मॅच जीत आहे राहुल 11 ने. आणि दोन्ही संघाला मी विनंती करतो, हात मिळवायचा आहे. एक ते जेस्चर असतं, बाळ खेळाडूंनी मैदानात जायचं आणि हात मिळवायचा आहे प्रत्येक खेळाडू बरोबर. जेस्चर पूर्ण करायचं आहे आणि पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. वांद्र्याचा राजा सिके त्यांच्या विरुद्ध बाउंड्री पलटन्स. मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बाउंड्री पलटन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय ऋतिक, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.